आणि कुठलाही विषय असतो सगळ्या माध्यमातून ह्या भागाचा कायापालट आपण बाळासाहेबांच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण करत आलो. या निमित्तानं मी एवढीच विनंती करतो की आपण जे या 5 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये बाळासाहेबांनी नेतृत्वामध्ये काम केले ते आपण जनतेसमोर मांडत आलोय, पुढेही मांडणार आहे. आणि येणाऱ्या 2 तारखेपर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं प्रचार करून आपले सर्वच्या सर्व उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आणूया एवढे मी नम्रतेचं आवाहन करतो. सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेस पक्ष आणि पक्ष काय आहे हे आपल्याला पवारसाहेब सांगणार आहेत, त्या दृष्टीने पुढचं ऐकूया मी थांबतो. आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश काका कोल्हे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री राजेंद्र पवार भाऊ हेही इथे उपस्थित आहेत, त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर मी गिरीश काकाला विनंती करतो की आपल्याला मनोगत व्यक्त करा. पलूस नगर परिषदेच्या 2025च्या इलेक्शनच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे काँग्रेसमधील एक अभ्यासू नेतृत्व आणि आम्ही नेहमीच त्यांचं यूट्यूबवर संभाषण किंवा समालोचन ऐकत असतो असे हनुमंतराव पवार साहेब आज या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. प्रथमतः मी त्यांचं पलूस नगरीच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर या मीटिंगसाठी उपस्थित असणारे आपणा सर्वांचे मार्गदर्शक, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य महेंद्रप्पा, उपस्थित या प्रभागातील आमच्या गावचे सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व उमेदवार 1 आणि 5 नंबरमधील 4ही उमेदवार, आपण उपस्थित या प्रभागातील सर्व बंधू भगिनींनो आणि युवक कार्यकर्ते, आपण गेली महिनाभर या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत. आपणाला साहेब आम्ही मागची इलेक्शन स्वर्गीय पद्मराव कदम साहेब असताना आम्ही लढली होती आणि आम्हाला साहेबांची आज उणीव भासत असते. नेहमी साहेबांची आठवण आल्याशिवाय आम्हाला राहत नाही. साहेबांनी या शहरामध्ये आणि खास करून या पोलीसवर साहेबांचा अतिशय जीव होता आणि साहेबांनी या गावामध्ये अतिशय विकासाची मोठी कामं या ठिकाणी केलेली आहेत. पोलीस तालुका या महाराष्ट्राच्या नकाशावर झळकवण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. येथील सर्व प्रशासकीय इमारत असतील, इथले सर्व शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, सगळ्या सुसज्ज इमारती साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत. त्यानंतर साहेबांनी सर्वसामान्य जनतेला इथल्या बरोबर हाताला धरून पोलीसला पुढे नेण्याचं काम औद्योगिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, शेती क्षेत्रामध्ये द्राक्ष बागायत असेल, या सगळ्यामध्ये साहेबांच्या हात आपला या घरपोच त्या ठिकाणी मदत आम्हाला झालेली आहे. या माध्यमातून मागच्या वेळेला आम्हाला साहेबांच्या नेतृत्वाखाली पलूस नगर परिषद सत्ता काँग्रेस पक्षाची आली आणि या आमच्या 5 वर्षाच्या काळात आणि 4 वर्ष प्रशासक होतो, यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न या जनतेसमोर केलेला आहे. आपण जर बसलेलो आहोत, हा रस्ता सुद्धा आपल्या नगरपालिकेच्या फंडातून आम्ही कंप्लीटकरण केलेलं आहे. इथली 9 वर्षापूर्वी जी परिस्थिती बघितली तर चालायला येत नव्हती अशी परिस्थिती होती आणि अशा पद्धतीचे रस्ते असतील, गटरे असतील, लाईटच्या काही व्यवस्था असतील, या सगळ्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही उणीवा राहिल्या असतील तर येणाऱ्या काळात आपण त्या भरून काढू. पण या पलूस शहराचा विकास बाळासाहेबांनी साहेब कोरोना काळामध्ये कुठलीही स्कीम मंजूर होत नव्हती, फक्त आरोग्य विभागाला पैसे दिले जात होते. पण 37 कोटीची पाणी पुरवठा स्कीम एकमेव स्कीम मंजूर होणार काम बाळासाहेबांनी या कोरोना काळामध्ये केलेलं आहे. त्याच पद्धतीने आता सुद्धा आचारसंहिता लागायच्या अगोदर 5 दिवस फक्त आम्हाला नगरपालिकेसाठी जो बाळासाहेबांनी अधिवेशनात विषय मांडला होता की आमच्या या पोलीसच्या गुंडागर्दी चौकामध्ये पलूस नगर परिषदेला भव्य अशी इमारतीसाठी 5 कोटी रुपयाचा निधी आम्हाला मंजूर करून आणलेला आहे. जवळजवळ 97 कोटी रुपयाची कामं या आमच्या सत्तेच्या काळात आपण केलेली आहेत. येणाऱ्या काळात असंच बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पोलीसला भरघोस असं भरीव अशी बाळासाहेबांच्या मदत मिळत राहील आणि नेहमीच कदम कुटुंबांचं आमच्या गावावरती खास प्रेम राहिलेलं आहे. मी त्यांच्या वतीनं
तुम्हाला एक आश्वासित करतो की हे जे आपले उमेदवार आहेत त्या सगळ्यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील संजीवताई पुतारे आणि आपल्या दोन्ही प्रभागातील 4 उमेदवार यांना भरघोस मतानं विजयी करावं आणि पतंगराव कदम साहेबांच्या नंतर बाळासाहेब कदमांना ताकद देण्याचं काम आपण करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या पलूस शहराचे नेते एक आदर्श सुसंस्कृत असं नेतृत्व आदरणीय सुभाषरावजी पुतारे साहेब. पलूस नगर परिषदेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित या कोपरा सभेच्या आजचे प्रमुख वक्ते हनुमंतजी पवार साहेब या सभेसाठी उपस्थित असणारे आपले नेते प्रतिक्षण समितीचे उपाध्यक्ष नंदा लाड या ठिकाणी उपस्थित असणारे पुरुष सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराजे पुदार साहेब, गिरीश काका गोंदील, विशाल भाऊ दळवी यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. त्या माजी सभापती डॉक्टर देवजी मॅडम, उपस्थित चंद्रकांत काका इतकुडे, कुमार कुमारी, रोहित माने, जगदीशदादा पाटील, मिलिंद बापू, सर्व पत्रकार आणि या प्रभागातील सर्व ज्येष्ठ आणि मतदार बंधू वगैरे या ठिकाणी स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी खऱ्या अर्थानं या पलूस कडेगाव मतदारसंघाचा कायापालट केला. 2016ला ज्यावेळेला पलूस नगर परिषदेची स्थापना झाली त्यावेळेला या शहरामध्ये जे काही ज्वलंत प्रश्न होते त्या प्रश्नाच्या विषयावर आपण निवडणूक लढवली आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेबांच्या आणि महिलांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपली काँग्रेसची सत्ता आली आणि खऱ्या अर्थानं पलूस शहराच्या विकासाला सुरुवात झाली असं म्हणण्याचं अवघड ठरणार नाही. कारण जो ज्वलंत विषय आपल्या पाणी पुरवठ्याचा होता आता गिरीश काकांनी सुद्धा मांडलं की तो विषय प्राधान्यानं स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांनी सोडण्यासाठी प्रयत्न केले. दुर्दैवानं साहेबांचं निधन झाल्यानंतर माननीय बाळासाहेबांनी देखील त्याच पद्धतीनं शासन स्तरावर राज्यमंत्री असताना आपल्या ताकदीचा वापर करून कोरोना काळामध्ये त्या ठिकाणी आपली 37 कोटीची योजना मंजूर करून दिली. खरं तर आवर्जून आज सांगितलं पाहिजे की नोव्हेंबर महिन्यापासून आपल्या या पाणी पुरवठा योजनेचं पाणी देणं चालू झालेलं आहे. एक विषय या ठिकाणी स्थानिक सध्याचा सांगितलं पाहिजे की 3 ते 4 दिवस थोडं पाण्यामध्ये अनियमितता होती. कारण आपली नवीन स्कीम असल्यामुळे थोड्या जाकवेलच्या एका तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि कुंडलचं पाणी गेले नोव्हेंबरपासून आपल्याला मिळत नव्हतं. त्यामुळे गेले 3-4 दिवस पाणी पुरवठा खर्च खंडित झाला. पण त्यामागचं कारण तर जाणून घेतलं पाहिजे. कारण गेले काही वर्षे पलूस नगर परिषद आपली सातत्यानं पाणी पुरवठ्याच्या बाबतीत योग्य पद्धतीनं आपला बिल भरत होते. पलूस शहर हे थकीत नव्हतं पण कुंडल प्रादेशिकमध्ये असणारी इतर 10 ते 11 गावं थकीत होती. आणि ज्यावेळेस पलूस नगर परिषद नियमित होती त्यावेळी ज्यावेळेला इतर गावांच्या थकबाकीमुळं जाकवेलचं कनेक्शन तोडलं जायचं त्यावेळेला पाणी पुरवठा का पलूस सगळाच खंडित व्हायचा. पण दुर्दैवानं ज्यावेळेला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटी जाकवेलची थकबाकी असल्यामुळे पाणी पुरवठा खंडित केला गेला. त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की रामानगरमध्ये एक सभा झाली. त्या ठिकाणी भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष या प्रभागाचे मागचे पलूस कडेगावचे आपले भाजपचे उमेदवार ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. त्यांनी पाणी पुरवठ्याच्या पंचायत समितीच्या सर्व मंडळींना बोलवून त्या ठिकाणी वीज बिल थकीत असलं तरी पाणी पुरवठा चालू करा असं सांगितलं. आणि एक त्यांनी त्याचबरोबर डोकं लढवलं की त्यांनी पलूसचं तेवढं पाणी सुरू करू नका, इतर गावांचं पाणी सुरू ठेवा असं सांगितलं. म्हणजे ही मंडळी कुठल्या थराला जाते राजकीय याच्यासाठी याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यानंतर मात्र नगर परिषदेनं स्वयंपूर्णरित्या या पाणीपुरवठा चालू केला. आणि परवा 2 दिवसापूर्वी काही अडचणीमुळे पाणीपुरवठा थोडा खंडित झाला असला तर कालपासून पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत झालेला आहे.
एक महत्वाचा ज्वलंत विषय आपल्याला माननीय बाळासाहेबांनी सोडवला हे आपल्या लक्षात ध्यानात घेतलं पाहिजे. आणि नवीन स्कीमचा जो पाणी पुरवठा आहे तो थोड्याच काळामध्ये म्हणजे महिन्या ते 2 महिन्यामध्ये आपल्याला राहिलेल्या ज्या काय डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे त्यामधून जुन्या सर्व पाणी पुरवठ्याच्या लाईनला पाणी जाईल. 5 ते 6 महिन्यामध्ये सर्व इतर टाक्या पूर्ण होऊन साधारणतः आपण आपल्या जो काय पुस्तके का दिलेल्या कामाचा विकास कामांचं कार्ड आहे त्यामध्ये सांगितलं की वर्षभर आपल्याला जायचं 2026 पर्यंत. त्यानंतर आपल्या संपूर्ण शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा ही स्कीम आहे ती पुढच्या 50 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरवठ्याची स्कीम केलेली असल्यामुळं भविष्यामध्ये अजिबात पाण्याची आपल्याला अशी अडचण भासणार नाही. सध्या जी आहे ती अडचण पूर्ण झालेली आहे. त्या एक पुस्तिका आपण काढली त्याचे वाचन सर्वांनी करावं. साधारणतः 37 कोटीची पाणी पुरवठा योजना, 40 कोटीची रस्ते आणि इतर गटर वगैरे ड्रेनेजची कामं, त्याच पद्धतीनं नव्यानं मंजूर केलेले आपल्या प्रशासकीय इमारतीसाठीचे 5 कोटी रुपये, घनकचरा व्यवस्थापन त्यासाठी 3 ते 3.25 कोटी रुपये, आरोग्य आणि दिवाबत्ती इतर कामासाठी कोट्यावधीची साधारणतः 90 ते 95 कोटीची कामं या 5 वर्षामध्ये पहिल्या आणि त्यानंतरच्या प्रशासक काळामध्ये 4 वर्षामध्ये आपल्या सर्व माजी नगरसेवकांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करून पूर्ण केलेले आहे. मगाशी जगदीश दादांनी सांगितलं की आपल्याला कोणावर टीका टिप्पणी करण्याची गरज नाही. आपण विकास कामाच्या जोरावर या ठिकाणी निवडणूक लढवायची आणि काय प्रलंबित कामं असतील तर लोकांना सुद्धा विश्वास आहे ना आपण लोकांना विश्वास दिला पाहिजे की बाबा ही कामं माननीय बाळासाहेबांच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2 डिसेंबरला या ठिकाणी आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये 3 मतं आपल्याला द्यायची आहेत. एक थेट नगराध्यक्ष पदाला आणि 2 आपले उमेदवार नगरसेवक असतील त्यांना तिन्ही जी चिन्ह आहेत हाताची त्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या सर्वच उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करायची विनंती करताना सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो की आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय महेंद्र अप्पा ठीक आहे ना. पलूस नगर परिषदेच्या निमित्तानं आपल्या काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक सन्माननीय हनुमंतरावजी पवार या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले पलूस बँकेचे चेअरमन सन्माननीय वैभवरावजी पुदारे, गिरीश काका, सर्व मान्यवर, त्याचबरोबर आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुहास पुदारे, प्रभाग 1चे उमेदवार विजय जाधव आणि संगीता गायकवाड, प्रभाग 5चे उमेदवार संदीप नाना सिसा आणि सौ कविता पाटील हे आपले काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार ज्यांनी आपल्याला परिचय करून दिलेला आहे. आज पलूस शहर झालेला आहे, तालुक्याचं ठिकाण आहे आणि या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, पलूस शहराचा विकास झाला पाहिजे अशी दूरदृष्टी त्यावेळी स्वर्गीय पुताले दादा, स्वर्गीय कशाबांना, स्वर्गीय अमरभाऊ यांची होती. आणि मला वाटतं गेल्या वेळची निवडणूक दादा होते, अण्णा होते, अमरभाऊ होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी लढली. आदरणीय साहेबांनी त्यावेळी मार्गदर्शन केलं. आपल्या विचाराचे लोक निवडून आले आणि पलूसच्या विकासाचं पुन्हा एकदा पर्व सुरू झालं. आज ही 4ही लोक आपल्यामध्ये नाहीत आणि त्यानंतरची धुरा या विभागाचे आमदार, राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री सन्माननीय विश्वजित कदम यांच्यावरती पडली. आणि त्यानंतर विश्वजित कदम यांनी सुद्धा पलूसचा पुढल्या 25-30 वर्षाचा
विकासाचा आराखडा तयार केला आणि या शहराला भविष्यामध्ये 25-30 वर्षामध्ये वाढणारी लोकसंख्या, वाढणारी वाहतूक, वाढणारी लोकांचे प्रश्न याचा विचार करून एक आराखडा तयार केला आणि सुरुवातीला जी पलूस शहराची कमतरता होती पाणी पुरवठ्याची, ती 38 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून पलूसच्या पुढच्या 25 वर्षाचा पाणी पुरवठ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपवला. अशा पद्धतीने विकासाचं काम सुरुवात केलेली साहेबांनी आम्हाला पवार साहेब एक आदर्श घालून दिलेला आहे, विकासाची आणि दिशा दिलेली आहे. त्या विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्व कार्यकर्ते चालत आहोत. या गावचा विकास व्हावा म्हणून आदरणीय कुदाले दादा असतील, कशाबा अण्णादवे असतील, अमरभाऊ असतील, गुंडादाजे असतील, त्यांनी सातत्याने हे गाव पुढे गेलं पाहिजे. शहर मोठं जो होत आहे त्या शहराच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पतंगरावजी कदम साहेबांच्याकडे प्रश्न मांडले आणि पतंगराव कदम साहेबांनी ते सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. हे शहर पतंगरावजी कदम साहेबांचं शहर म्हणून ओळखलं जायचं, कोल्हारे दादांचं गाव म्हणून ओळखलं जायचं, अण्णांचं गाव म्हणून ओळखलं जायचं आणि त्याच लोकांची तळमळ होती की हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावरती कुठेतरी झळकलं पाहिजे. अशा पद्धतीची विचारसरणी काँग्रेस पक्षाचे आमचे जे मार्गदर्शक होते, दादा होते, अण्णा होते, गुंडादाजी होते, अमरभाऊ होते, त्या सर्वांच्या विचारांना आम्ही काम करत गेलो आणि निश्चितपणे गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 100 कोटी आम्ही खर्चले, पैसे खर्चले. पण आम्ही कुठं कमी पडलो की 4 शब्द बोलण्यात खर्चले नसल्यामुळे आम्ही थोडंसं कमी पडलो आणि विरोधकांनी त्याचा फायदा घेतला. आणि साहेबांची एक विचारसरणी होती, आपण काम करत राहायचं, सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे, सामान्य लोकांचा विकास झाला पाहिजे, अशा पद्धतीचा विचार होता. त्याच विचाराने आम्ही चालू. या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, इथं सर्व जाती धर्मामध्ये सलोख आहे आणि विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्वजण एकसंघपणे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. ज्या काही अजून उणीवा राहिले असतील त्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण पूर्ण करणार आहोत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बाळासाहेबांनी अहोरात्र हे दोन्ही तालुके पिंजून काढले. या इकडे आरोग्याचे सेंटर उभा केले आणि प्रत्येक प्रभागामध्ये बाळासाहेब स्वतः बाहेर भेट देऊन तिथल्या लोकांची विचारपूस केली, लोकांची विचारपूस केली आणि जास्तीत जास्त लोकांना आरोग्याच्या सुविधा कशा मिळतील याचं त्यांनी कटाक्ष पाळून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भारतीय विद्यापीठ असेल, भारतीय हॉस्पिटल असेल, वेगवेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून हजारो लोकांना आपण मदत केलेली आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ट्रस्टच्या माध्यमातून आपण त्यांची फी भरलेली आहे. भारतीय हॉस्पिटलमध्ये जे लोक आरोग्याची सेवा घ्यायला जातात त्या लोकांना सुद्धा पैसे नाहीत म्हणून आरोग्याची सेवा मिळाली नाही असं कधीही झालं. अशा पद्धतीची अनेक कामं बाळासाहेबांनी केली, साहेबांनी केली. साहेबांच्या विचारानं, काँग्रेस पक्षाच्या विचारानं आम्ही सध्या हे गाव पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला कुणावर टीका करायची, काल कोणतरी बोललं असेल, पण बोलणाऱ्याकडे दुर्लक्ष करा. आपल्याला विकास करायचा आहे आणि विकास झालेला लोकांना सांगायचा आहे, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि पाहुण्यांना जास्त वेळ बोलण्याची संधी देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय हनुमंतरावजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. या गाडी फक्त तिकडे फिरवा, स्पीकर आणि माईक समोर असतो. त्या चालू करा, त्या हलवा करा. हॅलो हॅलो हॅलो. येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये
डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी सभागृहामध्ये काही प्रश्न विचारले पाहिजेत, म्हणून मी एक प्रश्नाची यादी दिली. त्यामध्ये आमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न होते. त्या माझ्या भागातल्या प्रश्नासंबंधी मी विनंती केली होती. दर अधिवेशनामध्ये मी बाळासाहेबांना काहीतरी प्रश्न देत असतो की बाळासाहेब हे आमचे प्रश्न तुम्ही मांडा. होतं असं की काँग्रेस पक्षाच्या आमदारांना प्रश्न विचारण्यासाठी जेवढ्या प्रश्नाची संधी मिळते त्या प्रश्नांमध्ये 2, 4, 5 जास्तीत जास्त 10 प्रश्न हे आदरणीय बाळासाहेबांच्या वाट्याला येतात. आणि मग बाळासाहेब आम्हाला हक्कानं तुमचे प्रश्न मी पुढच्या अधिवेशनात विचारतो, मला माझ्या पलूसचे प्रश्न अगोदर विचारू द्या असं म्हणून दरवर्षी आमच्या प्रश्नाला बाळासाहेब बाजूला ठेवतात आणि पलूस तालुका, पलूस शहर, कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघातल्या प्रश्नांना बाळासाहेब प्राधान्य देतात. आमची तक्रार असते बाळासाहेबांकडे, आम्ही तुमचेच आहोत, आमचे नेते तुम्हीच आहात. पण बाळासाहेब आम्हाला गोड बोलून पाठीवर हात फिरवून समजूत घालतात आणि कडेगाव पलूस, पलूस शहर, पलूस तालुक्यामधल्या विधानसभेमध्ये विचारायच्या प्रश्नाला प्राधान्य देतात. घाल उडे आकाशी, तिची नजर पिलापाशी, अशी बाळासाहेबांची पलूस म्हणलं, पलूस तालुका म्हणलं की अवस्था होते. कुठल्याही विधानसभेचं कामकाज काढून बघा, आम्ही राज्यातलं बाळासाहेब काय तर मांडणार म्हणलं की बाळासाहेब पलूसचा पाणी पुरवठा, पलूसची विद्युत योजना, पलूसची MIDC, पलूसचे रस्ते, पलूस संबंधातच बाळासाहेब बोलतात. आमची ही तक्रार आहे, पण तुमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या जनतेवर, आपल्या मतदारांवर इतकं प्रेम करणारे आमदार, नेतृत्व तुमच्या मातीला तुम्हाला भेटलेलं आहे. 2014 ची गोष्ट मला आठवते. वेगवेगळ्या मोर्चा आंदोलनामध्ये अनेक तरुणांसारखं मीही भाषण करायचो, विचार मांडायचो. आदरणीय बाळासाहेब युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष होते. एका दिवशी माझ्या मोर्चात आले, पाठीवर हात ठेवला, आमच्या आंदोलनात सहभागी झाले आणि हळूच कानात सांगितलं की तुम्ही मला काँग्रेसमध्ये हवे आहात. 2014 पासून बाळासाहेबांनी मला काँग्रेसमध्ये घेतलं. 2024 मध्ये मी बाळासाहेबांच्या मतदारसंघात मतदान मागण्यासाठी, प्रचार करण्यासाठी येतो. संधी कशी द्यायची, विश्वास कसा दाखवायचा, निवड कशी करायची, बाळासाहेबांसोडून दुसऱ्यांनी कुणी करू नये, बाळासाहेबांनी करावं. 2025 ची पलूसची नगर परिषदेची निवडणूक आहे आणि हनुमान माझ्या मतदारसंघात तुला यायचंय म्हणल्यानंतर माझं ऊर भरून आला, मन भरून आलं. खरसुंडी नावाचं तुमच्या आटपाडी खानापूर मध्ये एक गाव आहे, सिद्धनाथाचं गाव. त्या गावामध्ये भोसले नावाचे बाळासाहेबांचे उमेदवार जिल्हा परिषदेची निवडणूक लढत होते. 2017 जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. सिद्धनाथाच्या मंदिराच्या समोर एक सभा मंडप आहे, तिथे सभा चालू होती. मला बाळासाहेबांनी त्यावेळेसही सांगितलेलं तुला तिथे सभा घ्यायची म्हणून. आज जे तुम्ही युट्यूबवर बघताय, टीव्हीवर बघताय, राज्यभर माझं नाव झालं. बाळासाहेबांनी पाठीवर ठेवलेला हात आणि सामान्यातल्या सामान्य माणसातले नेतृत्व गुण हेरण्याची क्षमता, हे त्याला कारण आहे. त्या खरसुंडीच्या सभेमध्ये आदरणीय पतंगरावजी कदम साहेब उशिरा आले. माझं भाषण चालू होतं. साहेब आल्यानंतर सभा सगळी साहेबांच्याकडे गेली. साहेब माझा आवाज ऐकत होते येताना पासूनचा. साहेब येऊन बसले आणि मगाशी जो मुलगा बोलत होता तोच पूर्ण भाषण करेल, मी करणार नाही, त्याचंच भाषण मी ऐकणार. स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबाची आज मला आठवण होते. माझं मन भरून येतं की कोण कुठला तुळजापूर धाराशिव तालुक्यातला मी, आमच्यातले नेतृत्व गुण हेरून आम्हाला संधी देऊन आमच्यातला नेता प्रवक्ता घडवण्याची किमया तुमच्या मातीतल्या डॉक्टर पतंगराव कदम साहेब, डॉक्टर विश्वजीतजी कदम साहेबांनी केली. मी त्या कदम कुटुंबाचं मनापासून आभार मानतो की तुम्ही आमच्यातला नेता घडवला. सगळ्यांनी सांगितलं, मला आल्यापासून सगळे भेटतायत मला, की या पलूस मध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांची यादी बरी मोठी मला मिळाली. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे काय करायचंय याचा आराखडा माझ्या समोर आता आहे.
पण मला विरोधक काय करतात, इथले विरोधक काय बोलतात, विरोधकांचे मुद्दे काय, कसा अपप्रचार करतात, असं जरा मला जास्त जाणून घ्यायचं असतं. पण स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे संस्कार, बाळासाहेबांचा राजकारण पुढे घेऊन जाण्याचा मार्ग हा इथल्या प्रत्येक कार्यकर्त्या, नेत्या, पदाधिकारी, उमेदवारांमध्ये मला दिसतो. इथं कुणालाच विरोधकांवर टीका करावी असं वाटत नाही. इथं कुणालाच विरोधकांविषयी अपशब्द बोलावा असं वाटत नाही. इथं कुणालाच विरोधकांची दखल घ्यावी असं सुद्धा वाटत नाही. त्याचं कारण तुमची नियत साफ आहे, तुमचं काम करण्यावर विश्वास आहे आणि विकास हाच तुमचा पक्ष आहे. त्यामुळे मला विरोधात काय बोलायची इथं गरजच नाही. दखलपात्र विरोधक आणि अदखलपात्र विरोधक असे विरोधकांचे दोन भाग असतात. पलूस मधले बाळासाहेबांचे विरोधक हे अदखलपात्र आहेत. एवढंच बोलतो आणि मी विरोधकांचा विषय संपवून टाकतो. 20-22 हजार मतदान आहे. मला खात्री आहे की या पलूस मध्ये आता ह्या पॅनलला आपल्या काँग्रेस पक्षाच्या लीड किती भेटणार एवढाच प्रश्न आहे, विजयाचा प्रश्न नाही. त्याचं कारण सामान्य जनता, गोरगरीब जनता, 18 पगड जातीची जनता ही काम बघत असते, अपप्रचाराला बोलत नसते. तुम्ही सत्तेच्या राज्यातल्या सांगाल, तुम्ही देशातल्या सत्तेचं सांगाल, पण कदम नावाचा ब्रँड हा तुमची सत्तावरी कोणाची असू द्या, विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये, मंत्रालयामध्ये पलूस कडेगाव कदम ब्रँड आणि आटपाडी, खानापूर, सांगली जिल्हा हा सगळा जो तुमचा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला तुम्ही जो लोकसभेपासून, विधानसभेपासून ते आता नगर परिषदेपर्यंत दाखवणार आहात, हा उर्वरित महाराष्ट्रासाठी, आमच्यासारख्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी तुमची निवडणूक ही आशा स्थान असणार आहे. अनेक प्रकारे काँग्रेस पक्ष अडचणीत आहे. देशामध्ये, राज्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाला प्रश्न विचारणाऱ्याची संख्या जास्त झाली. पंडित जवाहरलालजी नेहरूंपासून, महात्माजी गांधींपासून, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझादांना लोक प्रश्न विचारतात. इथल्या काँग्रेसवाल्यांना तर लोक प्रश्न विचारणारच विचारणार. पण ही प्रश्न विचारायची व्यवस्था, निवडणुकीला उभं राहायची व्यवस्था ही आणली असेल कुणी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, तर ती काँग्रेस पक्षाने आणलेली आहे. लोकशाहीचा जनक असलेला आपला काँग्रेस पक्ष आहे, याचं भान राहू द्या. 50% आरक्षण महिलांना दिलं. आज व्यासपीठावर 50% महिला आहेत, उमेदवारांमध्ये 50% महिला आहेत, श्रोत्यांमध्ये महिला बसलेल्या आहेत. 20-22 हजार मतदानामध्ये अर्ध्या महिला मतदान करणार आहेत. नागरी प्रश्नांची सगळ्यात मोठी अडचण पाणी पुरवठा नसेल, रस्ते नीट नसतील, वीज नीट नसेल तर सर्वाधिक त्रास हा महिलांना होत असतो. महिलांना संधी देण्याचं, महिलांमधलं नेतृत्व घडवण्याचं आणि महिलांमध्ये ही शहराचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, ही बाब जर या राज्यामध्ये, देशामध्ये कुणी आणली असेल तर ती स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी आणली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा होताना तुमच्या सांगलीचे प्राचार्य पी.बी. पाटील, त्यांचा मोठा वाटा होता. राज्यामध्ये सरकार निवडून दिलं, देशामध्ये सरकार निवडून दिलं की तेच मालक झाले, असं होता कामा नये, ही दृष्टी आपल्या लोकांची होती. म्हणून पंचायत राज कायदा आला, ग्रामपंचायत आली, पंचायत समिती, जिल्हा परिषद आली, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका आली. ज्या निवडणुकीसाठी आता विरोधक मतं मागतायत ती नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका सुद्धा काँग्रेसनं आणलेली आहे, हे आपल्याला त्यांना ठासून सांगावं लागेल. आयत्या पीठावर निगुड्या ओढतात. हे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा काँग्रेसनं केला. महिलांना 50% आरक्षण काँग्रेसनं आणलं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आदिवासींसाठी निवडणुकांमध्ये आरक्षित जागा काँग्रेसनं आणल्या. सामाजिक न्यायाची, विकासाची आणि लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची सुरुवात कुणी केली असेल या देशात तर ते काँग्रेसनं केली. म्हणून आमच्या पक्षात या म्हणणाऱ्या सर्वोच्च नेत्याच्या डोळ्यात डोळा घालून विश्वजित कदम साहेब माझ्या रक्तात काँग्रेस आहे असं म्हणतात, त्यावेळेस आमचा ऊर अभिमानानं बघून येतो. काँग्रेसमध्ये एक चिन्ह, एक निवडणूक, एक दमजा, एक पक्ष असं नाही. काँग्रेस ही एक विचारसरणी आहे. विरोधकांना कमी लेखायचं नाही, जातीवाद, धर्मवाद करायचा नाही, अपशब्द वापरायचा नाही. शेवटातल्या माणसाचा विकास झाला पाहिजे, त्याला नागरी सुविधा मिळायला पाहिजे, त्याचा आवाज ऐकला पाहिजे. ही शिकवण जर कोणी दिली असेल तर ती काँग्रेस पक्षाने दिली. म्हणून आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसबद्दल गैरसमज पसरवणारी माणसं आज तुमच्या इथेही बाळासाहेबांच्या कामाविषयी, त्यांच्या एकूण सगळ्या वाटचालीविषयी, त्यांच्या भविष्यातील ज्या काही योजना असतील त्याच्याविषयी गैरसमज पसरवण्याच्या गोष्टी करतात. मला आठवतं महाविकास आघाडीचं सरकार असताना कोरोनामध्ये
अनेक ग्रामीण भागामध्ये रुग्णांची हेळसांड होत होती, प्रचंड असं सरकारची तानातान ओढाताण होत होती. 1 रुपया ही दुसऱ्या कुठल्या योजनेला खर्च करायचा नाही असा नियम निघाला होता. त्या काळात सुद्धा विश्वजितजी कदम साहेबांनी पलूसची 37 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली. विरोधक असोत सत्ताधारी असोत असा एक नेता महाराष्ट्रामध्ये राज्याच्या लेवलला नाही जो पतंगराव कदम साहेबांविषयी आणि विश्वजित दादांविषयी वाईट बोलेल. त्यांना बोलता येत नसेल कदाचित, त्यांना काम मान्य असेल, त्यांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे, त्यांना ज्या गोष्टी करायची इच्छा आहे पण करता येत नाहीत त्या गोष्टी स्थानिकच्या त्यांच्या चेल्या चपाट्या करून ते पूर्ण करत असतील. इथं तुम्ही उत्तर द्यायला सक्षम आहात. विश्वजित दादांना उत्तर द्यायची वेळ तुम्ही येऊ देणार नाही. पतंगराव कदम साहेबांचं जे काम आहे त्याला प्रश्न विचारला कुणी तर इथं त्यांचं तोंड बंद करण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे. तिथं विश्वजित कदम साहेबांचा शब्द वापरायची कमीपणा तुम्ही येऊ देऊ नका. ज्यावेळेस कडेगाव पलूस मध्ये विश्वजित दादांनी पूर आला त्यावेळेस केलेलं काम आम्ही बघितलं. आमच्या इकडेही पूर आला. माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, सोलापूरच्या काही भागामध्ये पूर आलेला आम्ही पाहिला. तुमच्या इथं पूर आला होता त्यावेळेस पुंदी नावाच्या गावामध्ये मीही येऊन काही काळ मदत कार्य केलेलं आहे. या पुरामध्ये आम्हाला 2024च्या या पुरामध्ये आम्हाला विश्वजित कदम साहेबांसारखं नेतृत्व नसल्याची जाणीव प्रकर्षाने झाली. आपल्या इथं असलेल्या नेतृत्वाबद्दल, आपल्या इथं असलेल्या लोकांबद्दल आपल्याला ते रोज पाहायला मिळतात, ते रोज उपलब्ध असतात, रोज कामं करतात म्हणून कदाचित तुम्हाला कधी कधी त्यांच्या कामाचं मोल कळणार नाही. पण माझ्यासारखा बाहेरचा माणूस ज्यावेळेस पलूस तालुक्याचं दरडोई उत्पन्न शोधतो त्यावेळेस महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दरडोई उत्पन्न असलेले 2च तालुके आहेत. त्यातला एक आहे संगमनेर तालुका आणि दुसरा आहे पलूस तालुका. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इतकं दरडोई उत्पन्न नाही तितकं दरडोई उत्पन्न तुमच्या पलूस तालुक्यामध्ये आणि संगमनेरमध्ये. हे विनाकारण झालं, हे नेतृत्वाशिवाय झालं, हे धोरण असल्याशिवाय झालं. तुमच्या भागामधला पलूस तालुका हा तसा ग्रामीण भागच आहे. इथं शेतीवर अठरापगड जातीची लोक अवलंबून आहेत. शेतीच्या संबंधी विश्वजित कदम साहेबांची तळमळ मी बघितलेली आहे, अभ्यास मी बघितलेला आहे. द्राक्षाच्या बागाचा शेतकरी आता अडचणीत आहे. द्राक्षाच्या बागा हळूहळू लोक पिकवायचं सोडू लागलेले आहेत. विश्वजित कदम साहेब जिथे कुठे जातात शेतीचा विषय निघतो, शेती शास्त्रज्ञ असतील, हवामान तज्ञ असतील, त्या सगळ्या मंडळींना या विषयावर चर्चा करायला असतात की माझ्या भागातला द्राक्षाचा शेतकरी मला कसा टिकवता येईल, द्राक्षाचं उत्पादन कसं वाढवता येईल. दरवेळी पलूस, आता मी इथं बोलत होतो, हा जो आपण बसलेला रस्ता आहे, असे रस्ते करताना सुद्धा विश्वजित कदम साहेब तो रस्ता दर्जेदार झाला पाहिजे, त्या रस्त्याच्या भ्रष्टाचाराबद्दलच्या तक्रारी नसल्या पाहिजे, तो रस्ता तिथल्या नागरिकांना उपयोगाचाच असला पाहिजे, असं गाडीमधून फोनवर बोलताना आम्ही अनेकदा ऐकलेलं आहे. आम्हाला वाटतं एवढा मोठा भारतीय विद्यापीठाचा कारभार त्यांना सांभाळायचा आहे. राज्याच्या राजकारणात एक मोठं नाव, आमदारकीचा व्याप त्यांच्या पाठीशी आहे. असं असताना पलूस मधल्या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेकडे सुद्धा जो माणूस फोनवर सूचना देत असतो, असं नेतृत्व हे पुढचे 50 वर्षे टिकत असतं. ते लोकांच्या बळावर, कामाच्या बळावर टिकत असतं. अशा काम करणाऱ्या सगळ्या माणसांना राज्यामध्ये त्रास देण्याची एक टोळी हिंडते. त्यांना हिणवलं जाते, त्यांना घराणेशाहीच्या नावाने हिणवलं जातं, त्यांना खुर्ची सम्राट म्हणलं जातं. पण दंगे करून, जातीमध्ये भांडणं लावून, आपापसामध्ये गैरसमज पसरवून भ्रष्टाचारी लोक आपल्या टोळीत घेऊन चांगल्या माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र पलूस कडेगावची जनता हाणून पाडेल याचा मला विश्वास आहे. आपल्याला उत्तर द्यावं लागेल. या पलूसच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या पलूसच्या पुढच्या भविष्यासाठी ज्या योजना आहेत त्याच्यावरच चर्चा करावी लागेल. झालेल्या कामाचा आपल्याला हिशोब जनतेसमोर मांडावा लागेल. 37 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना एका नगर परिषदेला मिळाली असं दुसरं उदाहरण मला महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगरपालिकेचं आणून दाखवा. आपल्या आजूबाजूला जे उद्योग दिसतात, मी सहज एखाद्या गावात प्रचाराला जाताना आम्ही अभ्यास करतो की तिथले उद्योगधंदे काय आहेत, तिथली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काय, तिथल्या आरोग्याच्या व्यवस्था काय आहेत, वीज पुरवठ्याची सुविधा काय आहे. त्यावेळेस मला जाणवलं की या पलूसच्या औद्योगिक वसाहतीमध्ये जे उद्योग थांबलेले आहेत त्याच्या मागे ही स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांची तळमळ आणि दूरदृष्टी होती. काही काळी इथले उद्योग बंद पडायला आले होते, अवसानियात निघाले होते. त्या काळात पतंगराव कदम साहेबांनी अनेक उद्योगांना सबसिडी देण्यासाठी राज्याच्या सरकारमध्ये आपलं वजन वापरलं. तिथला उद्योग टिकला. माझ्या माहितीने आज पलूसच्या MIDC मध्ये 10,000 पेक्षा जास्त बाहेरची लोक काम करतात. त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक पलूस मधली काम करतात. जिथं उद्योग येतात तिथं लोक येतात, जिथं लोक येतात उद्योग येतात, हाताला काम मिळतं, वस्तूचं उत्पादन होतं. त्या शहरामध्ये
एकूण अर्थव्यवस्थेला गती मिळते. अशी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी इथं स्थिर शांत सरकार लागतं. नगर परिषद मध्ये इथली कायदा सुव्यवस्था, इथल्या गल्लीमधले प्रश्न, इथल्या लाईटचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न हे सगळे इथंच मिटले पाहिजेत. यासाठी गोड बोलणारी, प्रेमळ असणारी, भांडणं दंगे न करणारी, कुणाचा द्वेष न ठेवणारी लोक असावी लागतात. मी सगळ्या उमेदवारांची माहिती घेत होतो. विश्वजित दादांची मी बोलत होतो की मला इथल्या उमेदवारांची माहिती द्या. त्यांनी सांगितलं की 80-82 लोक ही अत्यंत गुणी, कर्तृत्ववान आणि जनतेची सेवा करणारी माझ्याकडे उमेदवारी मागत होते. हनुमंत माझ्या समोर चॅलेंज होतं की 80-85 गुणवान, निष्ठावान आणि लोकांमध्ये किंमत असलेल्या सगळ्या जातीच्या माणसामधून मला फक्त 20 माणसं निवडायची होती आणि नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार 21 माणसं निवडायची होती. माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रसंग होता म्हणाले. आम्ही बघतो अनेक ठिकाणी निवडणुका लढत असताना दर्जेदार, गुणवान, निष्ठावान, विकासाचं राजकारण करणारी माणसं सुद्धा भेटत नाहीत. पण 80-85 लोक या क्षमतेची विश्वजित कदम साहेबांच्या सोबत होती. त्यातल्या मोजक्या 20-21 जणांना उमेदवारी देता आली. विश्वजित दादांनी सांगितलं की ज्यांना मी उमेदवारी नाकारली त्यांना मी नगरसेवक, नगराध्यक्ष पदापेक्षा कमी समजत नाही. माझ्यासाठी ही सगळी मंडळी, ही पलूसच्या शहराचा ध्यास असलेली, पलूसच्या शहराचा विकास करण्याची स्वप्न असलेली ही सगळी मंडळी उद्या निकालावर लक्ष असणार आहे. ज्यावेळेस आम्ही विश्वजित कदम साहेबांचं नाव घेतो त्यावेळेस पलूसच्या नगर परिषदेचा निकाल याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. आम्ही ज्यावेळेस टीव्ही स्टुडिओ मध्ये 3 तारखेला निकालाच्या दिवशी बसलेला असू त्यावेळेस पहिली नजर आमची त्या स्क्रीनवर पलूस मध्ये तुमचं पॅनल किती लीड न निवडून येतं, तुमच्या नगराध्यक्षांना किती हजाराची लीड भेटते याकडेच असणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असा संदेश जाणार आहे की काम करणारी, निष्ठेने राहणारी माणसं, सत्शील माणसं, सुशिक्षित माणसं यांच्या हातामध्ये राज्यकारभार देण्याची तुमची जी जिद्द आहे, तुमची जी ओळख आहे ती कायम राहिली पाहिजे. यासाठी तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचा एक विनंती करण्यासाठी मी छोटा कार्यकर्ता तुमच्यामध्ये आलेलो आहे. हाताचा पंजा हे आपलं चिन्ह असणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी 1 आणि नगरसेवक पदासाठी 2 असे 3 मतदान तुम्हाला द्यायचं आहे या वादामधल्या मंडळींना. मी हात जोडून विनंती करतो की त्या दिवशी सगळे घराच्या बाहेर पडा. सगळ्या कार्यकर्त्यांना, महिलांना माझी विनंती आहे, आठवा पगड जातीच्या लोकांना माझी विनंती आहे की पलूस सह महाराष्ट्रामध्ये एक संदेश तुम्हाला द्यायचा आहे आणि विकासाचं राजकारण तुम्हाला पुढे घेऊन जाणारा उमेदवार विजयी करायचा आहे. म्हणून काँग्रेसला मतदान द्यावं अशी माझी विनंती आहे. हे फक्त नगर परिषद निवडणुकीपुरतं, तुमच्या विकास कामापुरतं नाही, अख्ख्या देशामध्ये, अख्ख्या राज्यामध्ये काँग्रेसची जी काय मोजून बियाची कणसं आहेत, मजबूत कणसं आहेत, ती कणसं टिकली पाहिजे. विश्वजित भैया कदम असतील, आमचे बाळासाहेबजी थोरात असतील, आमचे अमित भैया देशमुख साहेब असतील, नानाभाऊ पटोले असतील, विजयजी वडेट्टीवार असतील, असलम शेख आमचे मुंबईमध्ये, वर्षाताई गायकवाड आहेत, ही सगळी बियाची कणसं आहेत. हा सगळा शेतकऱ्यांचा भाग आहे. शेती तुम्हाला माहित आहे. गाव खेड्यामध्ये ज्यावेळेस शेतामध्ये आमचे वडील पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी काही कणसं बांधून ठेवायचे त्यावेळेस आम्हाला प्रश्न पडायचा की गाडीमध्ये भरलेली ती कणसं आणि वर अडकवलेली कणसं ह्याच्यात नेमकं फरक काय. तो फरक आम्हाला आता कळाला. काँग्रेस अडचणीत असताना निष्ठेने हाताचा पंजा, इंदिराजींचा, राजीवजींचा विचार, राहुलजींचे हात मजबूत करण्यासाठी जी माणसं थांबलेली आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठं नाव महाराष्ट्रातलं विश्वजित कदम साहेबांचं आहे. हा संदेश दिल्लीपर्यंत जाणार आहे की आपली स्थानिकची लोक ज्यांच्यासाठी ते राबतात ती लोक आपल्या सोबत आहेत की नाही, हा संदेश महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जाणार आहे. त्यामुळे इथली सगळ्या जातीला सोबत घेऊन जाण्याची संस्कृती, विकासाची संस्कृती आणि विरोधकांच्या भूलथापाला बळी पडणार नाही, सत्याच्या मागे राहू, विकासाच्या मागे राहू, ही संस्कृती जिंकणारी आम्हाला बघायची आहे. 3 तारखेला सकाळी 10-10:30 वाजता इथं बसलेली सगळी मंडळी गुलालाच्या रंगामध्ये नाहून निघालेली असतील असा विश्वास व्यक्त करतो. तुमच्यावर विश्वास व्यक्त करतो. पुन्हा विजयाची सभा घेण्यासाठी येण्याचा शब्द देतो आणि मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय